केज तालुक्यातील एका तरुणाला भयंकर महागात पडले आहे. 2 गटांतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय निष्पाप विलास नवनाथ घुले या तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आलाय. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण टाकळी गावासह केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटना काय घडली? शनिवारी 20 जूनच्या रात्री केज रस्त्यावरील एका हॉटेलसमोर जोरदार हाणामारी सुरू होती. टाकळी येथील विलास घुले या तरुणाने मध्यस्थी करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण हिंसक टोळक्याने विलासलाच लक्ष्य केले. त्याला बेदम मारहाण करून त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. अत्यंत गंभीर अवस्थेत अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी विलासची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संतापलेल्या टाकळी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी केजमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली. संपूर्ण गावाची आणि नातेवाईकांची हीच मागणी आहे की आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्याच पाहिजे. घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे.